आणि घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करावा लागला. हॅलो माय यूट्यूब फॅमिली, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. नवरात्र सुरू झालेली आहेत आणि नवरात्रामध्ये देवीच्या मंदिरात नाही गेलं तर असं होऊच शकत नाही. म्हणून आज आम्ही ठरवलं आहे की देवीच्या मंदिरात जायचे दर्शन घ्यायला. तर मी रेडी होत आहे आणि हे पण रेडी होत आहेत आणि हे आताच कंपनीमधून घरी आलेत, म्हणून आम्ही ठरवलं की संध्याकाळी जायचं आहे. आणि हे रेडी झालेत आणि यांनी डुग्गूलासुद्धा रेडी केलं आहे. डुग्गू बाहेर जायचं असलं की डुग्गू तर खूप एक्साइटमेंट होतो, म्हणून तो लवकर लवकर तयारीसुद्धा करतो. माझ्या हाताने तर नाही करत, पण यांच्या हाताने तर तो लवकर लवकर आटोपतो. तर मी ओलाचा ऑटो बोलवला आहे. आम्ही ऑटोमध्ये बसलो आणि निघालो मंदिरात जायला. मंदिर जास्त दूर नाही आहे, जवळच आहे. म्हणून मग आम्ही संध्याकाळी पण गेलो तरी लवकरच घरी येणार असा विचार करून आम्ही निघालो.
मंदिरात खूप छान दर्शन झालं आणि तिथून आम्ही बाहेर निघालो. आम्हाला 1 तास तरी दर्शनाला लागला. थोडी गर्दी होती, जास्त नव्हती. तिथून आम्ही निघालो तर हे बोलले की बाहेरच फेमस मिसळपावचं दुकान आहे, म्हणजे भोसरीमध्ये सर्वात आधी इथून मिसळ सुरू झाली होती, खूप फेमस आहे. तर मग आम्ही तिथे गेलो. त्याचं नाव म्हणजे सावतामाळी हॉटेल होतं. तिथे आम्ही मिसळपाव खायला गेलो आणि यांनी ऑर्डर दिली आणि बघा, मिसळ खूप चांगली होती आणि तिथे मिसळ खाल्ली आम्ही, तर खूप छान मिसळ होती. बघा, तुम्हाला दिसतच असेल की मिसळ चवीने खूप टेस्टी होती. मिसळ खाल्ल्यानंतर मग यांना सोलकढी प्यावीशी वाटली. मग यांनी सोलकढी ऑर्डर केली आणि आम्ही तिथून निघालो घरी यायला. नंतर मला घरी येऊन पुन्हा स्वयंपाक करावा लागला. डुग्गूला तर करावाच लागत होता, पण यांनी पण काही खाल्लं नाही, कारण यांना मिसळपाव खायची नव्हती आणि दुसरं पण काही खाल्लं नाही यांनी. मग मला घरी येऊन त्यांच्यासाठी पोळी भाजी करावं लागली आणि डुग्गूला पण जेवण करावं लागलं. तुम्हीच सांगा आता की बाहेर आपण कुठे जाऊन आलो, जेवण करून आलो आणि घरी आल्यानंतर पोळी भाजी करणं किती जीवावर येतं. पण आता कधी कधी असं होतं ना की तरीही मी त्यांना खूप म्हटलं की काहीतरी तुम्ही खाऊन घ्या, पण त्यांनी ऐकलं नाही. शेवटी ते तसेच घरी आलेत आणि घरी आल्यानंतर मग मला पुन्हा पोळी भाजी करावीच लागली. आता काय करावं, उपाशीसुद्धा आपण ठेवू शकणार नव्हतो, तर करून दिली मी.